माझे मुलं म्हणूनच मी मध्ये उडी फेकून दिली की माझं कर्तव्य आहे। तिघांना बुडताना पाहून माऊलीनं अंगावरील साडी फेडली आणि बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। स्वतःच्या जीवाची बाजी लावून या माऊलीनं दोघांना जीवनदान दिलंय। त्यांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय। माझे मुलं म्हणूनच मी मध्ये उडी फेकून दिली की माझं कर्तव्य आहे। मी आज म्हातारी बाई आहे, पण मग त्यांचं आयुष्य भरपूर जाणार आहे। मी त्यांना जरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचं आयुष्य पुढे जाणार आहे। ही घटना कुठली? जीवनदान देणारी ती महिला कोण? बुडणाऱ्या माणसांना त्यांनी कसं वाचवलं? या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। स्क्रीनवर दिसणाऱ्या या आहेत ताईबाई छबुराव पवार। ताईबाई या कोपरगावच्या रहिवासी आहेत। त्या शेती करतात। ताईबाई आणि त्यांचे पती छबुराव हे त्यांनी केलेल्या धाडसाच्या कृतीमुळे सध्या चर्चेत आहेत। मागील आठवड्यात राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। परिणामी नद्या दुथडी भरून वाहत होत्या। धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला देखील पूर आला होता। अशातच तिघेजण आपल्या नदीकाठी लावलेल्या मोटारी काढण्यासाठी आले होते। तिघं सख्खे भाऊ होते। गोदावरी नदीची पाणी पातळी कमालीची वाढली होती। पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघ भाऊ नदीच्या पात्रात पडले। तिघांची जीवन मरणाची लढाई सुरू होती। जीव वाचवण्यासाठी तिघ जोरजोरात ओरडत होते। कुणीतरी आपल्याला वाचवेल अशी आस त्यांना लागून होती। ताईबाई आणि त्यांचे पती छबुराव हे दोघं जेवण करत बसले होते। दरम्यान त्यांना नदीच्या दिशेनं तिघ वाहून जाताना दिसली। तिघ जीव वाचवण्यासाठी जोरजोरात हाका मारत होते। हाक ऐकताच ताईबाईंनी हातातली भाकरी सोडून नदीकडे धाव घेतली। त्यांना समोर तिघजण वाहून जाताना दिसले। ताईबाई आणि छबुराव दोघं नदीच्या प्रवाहाच्या दिशेनं धावत होते। बुडणाऱ्यांना वाचवण्यासाठी ताईबाई आजूबाजूला सामग्री शोधत होत्या, मात्र त्यांना काही सापडलं नाही। ताईबाईंनी कसलीही पर्वा न करता आपल्या अंगावरील साडी फेडली। ती साडी त्यांनी नदीतून वाहून जाणाऱ्या भावांकडे फेकली। बुडणाऱ्यांना थोडासा आधार मिळाला। दोन भावांनी साडीला घट्ट पकडलं आणि ताईबाई आणि छबुरावांनी दोघांना वर ओढलं। तीन भावांपैकी दोघं थोडक्यात बचावले, मात्र एक भाऊ गोदावरीत वाहून गेला। आम्ही जेवण करीत होतो, मग ते आडा लागले बा, ते आम्हाला वाचवा बा। मग आम्ही जेवताना आम्ही पळत गेलो। मग आम्ही पळायला लागलो तर आमच्या हातात काहीच नव्हतं। आणि मग मी पळता बा साडी सोडली आणि त्यांच्याकडे धाव घेतली, पण मला पुढं कळलं नाही का पाणी किती आहे, कमी आहे का जास्त आहे। मला काहीच त्यांच्यात पाण्याचं कळना। मी त्यांच्याकडेच पळत राहिले। माझे मालक पण पुढं पळायचे त्यांच्याकडं। मग मी साडी सोडून त्यांच्याकडे फेकली आणि त्यांना मग वर आणण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यांना पाण्यातून मी वाचवलं, पण मग एक ते आम्हाला एक वाचवता नाही आले। ते जास्त डायरेक्ट बुडून गेले बा खाली पाण्यामध्ये, आम्हाला दिसले नाही ते। मग ते जागेवर बुडून गेले। मग त्यांच्या पुढं आमचा नाविलाज झाला। संतोष भीमाशंकर तांगतोडे वय 25 वर्ष, अमोल भीमाशंकर तांगतोडे वय 30 वर्ष आणि प्रदीप भीमाशंकर तांगतोडे वय 28 वर्ष। हे दोघं सख्खे भाऊ मोटारी काढण्यासाठी गेले असता त्यांच्यासोबत हा अपघात घडला। या घटनेत दोघं बचावले, पण संतोष तांगतोडे हा खोल पाण्यात गेल्यानं त्याला वाचवण्यात अपयश आलं। दरम्यान वेळप्रसंगी पवार दाम्पत्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसानं दोघांना जीवनदान दिलंय। लवकरच ताईबाईंना शबरीमाता पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। सोनी मगर, एबीपी माझा डिजिटल। माझे मुलं म्हणूनच मी मध्ये उडी फेकून दिली की माझं कर्तव्य आहे। मी आज म्हातारी बाई आहे, पण मग त्यांचं आयुष्य भरपूर जाणार आहे। मी त्यांना जरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचं आयुष्य पुढे जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।